महाराष्ट्रात अखेर कृत्रिम फुलांवर राज्य सरकार घालणार बंदी. आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विधानसभेत केले जाहीर. कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते. या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य, शेतकरी, अर्थकारण आणि पर्यावरणावर परिणाम होत असून या फुलांची निर्मिती, आयातीवर सरकारने बंदी घालावी अशी आमदार महेश शिंदे यांनी केलेली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाली असून कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी बुधवारी दुपारी 1:15 वाजता जाहीर केले. गेल्या काही काळापासून प्लास्टिकच्या फुलांची आयात आणि निर्मिती वाढली आहे. त्यामुळे फुलशेती धोक्यात आली आहे. कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते. या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य, शेतकरी, अर्थकारण आणि पर्यावरणावर परिणाम होत असून या फुलाची निर्मिती, आयातीवर सरकारने बंदी घालावी अशी लक्षवेधी आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत मांडली होती. या विषयात संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले. सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून शेतकरी मंगळवारी मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाले. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा झाली असून त्यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून त्या माध्यमातून राज्य सरकारने याबाबत निर्णय जाहीर करावा अशी मागणी करत आमदार शिंदे यांनी बुधवारी पुन्हा एकदा हा विषय सभागृहात उपस्थित केला होता. मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी प्लास्टिक फुलावरती आणि कृत्रिम फुलावरती बंदीचा विषय सभागृहामध्ये चर्चेला होता. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यातून फार मोठ्या प्रमाणावरती साधारणतः 10 ते 15 हजार शेतकरी आज उद्या सकाळी या ठिकाणी आजपासून उद्या सकाळपर्यंत आझाद मैदानावरती येत आहेत. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलं होतं बैठक घेतो आणि त्याच्यावरती निर्णय देतो. अध्यक्ष महोदय, ही फुलं, कृत्रिम फुलं अत्यंत घातक अशा पद्धतीच्या रंगात तयार केलेली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी जी चर्चा झाली, मंत्री महोदय भरतजी गोगावले या ठिकाणी आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की राज्य सरकार हे संपूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूने आहे. त्यामुळं त्याच्यावरती बंदी घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं 2000 कोटीचा फायदा होणार आहे. मी मंत्र्यांना विनंती करतो की आपण आपला निर्णय जाहीर करावा. जे आपण मुद्दा मांडलेला आहे, काल मुख्यमंत्री चर्चा होऊन याच्यावरती आम्ही बंदी आणतोय आणि ही कृत्रिम फुलं आपण ती बंद करून टाकू. आजच आमची चर्चा झालेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्याच आठवड्यामध्ये बसून त्याच्यावरती कायमची बंदी आणतो. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसमवेत महायुती सरकारमधील चड्डी बनियान गँगच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारलेल्या कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी निवडीच्या दुसऱ्या दिवशीच बुधवारी सकाळी 10 वाजता मुंबईत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महायुती सरकारच्या विरोधात अभिनव पद्धतीने आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसमवेत महायुती सरकारमधील चड्डी बनियन गँगच्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी चड्डी आणि बनियान घालून आंदोलन केले. विधिमंडळ परिसरात या आंदोलनाची खुमासदार चर्चा सुरू होती. महाबळेश्वर तालुक्यात आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात तुफान पाऊस. धोम धरणातून गुरुवारी सकाळी कृष्णा नदी पात्रात पाणी सोडणार. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून महाबळेश्वरसह वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धोम, बलकवडी आणि धोम धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विद्युत गृहातून कृष्णा नदी पात्रात 350 क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. सातारा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबतची माहिती बुधवारी दुपारी 3 वाजता दिली. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणारा पाऊस, धरणामध्ये येणारा एवा व उर्वरित मान्सून कालावधी लक्षात घेता धोम धरणाच्या जलाशय परिचलन सूचीनुसार धोम धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये पावसाच्या प्रमाणानुसार व येणाऱ्या एवानुसार बदल होण्याची शक्यता आहे. धोम धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने कृष्णा नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा
इशारा देण्यात येत आहे। नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदीत पात्रात जाऊ नये, नदीकाठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी असे आवाहन सातारा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे। भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्याचे काम लवकर न केल्यास पुणे मिरज रेल्वे मार्गावर रेल रोको आंदोलन छेडणार, गोडसेवाडीतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा इशारा। कोरेगाव तालुक्यातील गोडसेवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांवर मध्य रेल्वेच्या स्थापत्य विभागाच्या ठेकेदारांकडून मनमानी सुरू आहे। भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्याचे लवकर काम केले जात नाही। प्रशासनाने या विषयात लक्ष घालून तात्काळ कार्यवाही न केल्यास पुणे मिरज रेल्वे मार्गावर रेल रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे। बुधवारी दुपारी 1 वाजता श्रीरंग गोडसे, विवेक शिर्के यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। आमची शेती आणि घरे ही पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूस असून कोरेगाव रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर दक्षिणेस आहेत। आमच्या परिसरात रेल्वे मार्ग दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करतेवेळी येणाऱ्या अडचणीबाबत यापूर्वी महसूल प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे, मात्र त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे। मध्य रेल्वेच्या सातारा येथील उभारणी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना वारंवार भेट देऊन समस्या मांडल्या होत्या आणि अडचणी विशद केल्या होत्या। भूमी संपादनावेळी आम्हाला गोड बोलून सर्व कामे करून देण्याचे आश्वासन देण्यात आले, प्रत्यक्षात मात्र कोणतेही ठोस आणि दर्जेदार काम करण्यात आलेले नाही। जुलै महिना संपत आला तरी अद्याप रस्त्यासह भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने काम सुरू असून रहिवासी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे। गोडसेवाडी सुमारे 150 घरे असून लोकसंख्या 1500च्या दरम्यान आहे। सुमारे 800 एकर शेती ही रेल्वे मार्गाच्या पूर्व आणि पश्चिमेस असून पूर्वी तेथे मीटर गेज आणि ब्रॉडगेज लाईन असताना सुरक्षा फाटक होते। कालांतराने रेल्वे मार्गाचा विस्तार करत असताना रेल्वे सुरक्षा फाटक काढण्यात आले आहे। नव्याने शेजारून भुयारी मार्ग उभारण्यात आला होता। एकच रेल्वे मार्ग अस्तित्वात असताना त्याचा वापर केला जात होता। आता पुणे मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याच्या नावाखाली कामे केली जात आहेत, मात्र ती निकृष्ट आणि दर्जाहीन असून ग्रामस्थांवर अन्याय करणारी आहेत। दोन्ही बाजूचे ट्रेमिक्स काँक्रीटचे जोड रस्ते आणि भुयारी मार्ग तसेच सेवा रस्ता ही कामे अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत, असे श्रीरंग गोडसे यांनी निदर्शनास आणून दिले। गोडसेवाडी परिसरात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत असून गावात येण्या जाण्यासाठी रस्ता उरलेला नाही। रेल्वे मार्गाच्या लगत सर्वत्र माती असून चिखल तयार झालेला आहे। पर्यायी मार्ग उरलेला नाही। धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडून चालत अथवा दुचाकी घेऊन अहोरात्र जावे लागत आहे। परिस्थिती अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी आणि वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संदर्भात वेळोवेळी तोंडी स्वरूपात ठेकेदार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिलेल्या आहेत, मात्र त्यांनी वेळकाढूपणा केला आहे। सद्यस्थितीत आम्हाला पर्यायी रस्ता नसल्याने जीवन जगणे मुश्किल बनले आहे, तरी आपण या विषयात लक्ष घालून प्रत्यक्षात भेट देऊन स्थळ पाहणी करावी आणि लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काणगे पाटील यांना देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। कराडमध्ये महामार्गालगतच्या अतिक्रमणावर पुन्हा एकदा महिन्यानंतर महामार्ग विकास प्राधिकरणाचा हातोडा, अतिक्रमणे काढली। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाच्या कामात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करून अनेक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय थाटला होता। या अतिक्रमणाचा उड्डाणपुलाच्या कामात अडथळा निर्माण झाला असल्याने रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने अतिक्रमणे काढली। महामार्गाची जागा खुली झाल्याने पुलाच्या कामाला गती येणार आहे। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। या 6 पदरीकरणाअंतर्गत कराड ते मलकापूर दरम्यान 3.5 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। अतिक्रमण काढून उड्डाणपूल जमिनीलगत येत असताना भरावा पूल बांधण्यासाठी जागा मोकळी होणे गरजेचे होते। त्यासाठी रस्त्यालगत झालेले अतिक्रमण काढणे गरजेचे होते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडे, पत्र्याची खोकी तसेच पत्र्याचे शेड उभे करून अतिक्रमण करण्यात आले होते। याबाबत रस्ते विकास महामंडळाने यापूर्वी अनेक वेळेला
नोटीस पाठवून व तोंडी अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र संबंधितांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा जुलै महिन्यात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली.